हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त. मी पण मस्त. तर मित्रांनो, आता सुट्टीचे दिवस चालवले आहेत. आता सुट्टी उन्हाळा दिवस चालू आहे. आता सुट्टीला जायचं. तर आम्ही गेलतो सुट्टीला आमच्या मामाच्या गावाला. तर तिथं आम्ही यात्रा होती. यात्रेत काही मस्ती केलो, मजा मस्ती केलो. तिथलं काही व्हिडिओ मी बनवला नाही, पण माझ्या मुलाने जी मस्ती केली यात्रेमध्ये त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. मित्रांनो, मी गेले 4 वर्षे व्हिडिओ बनवते. कोण मला लाईक करत नाही, शेअर सबस्क्राईब तर सोडा, करतच नाही. माझे व्ह्यू पण कमी येतात, फक्त 10-20 जण बघतात. त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप मनापासून आभार आहे, कारण त्यांनी तर मला सपोर्ट करतात 10-20 जण. तर असो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत यात्रेत. बघू शकता तुम्ही. आता आम्ही बसलेले पोरांनी खूपच हट्ट धरला होता, म्हणताना त्यांना बसवलं घसरगुंडीत. त्यांची मजा मस्ती चालूच आहे, बघू शकता. ही आमची आद्विका आणि दोघी जण घसरगुंडी गेलेले आहेत. आता तुम्ही मित्रांनो, तर त्यांना खूप मजा येत होती. त्यावेळेस असलं काय नव्हतं, लहानपणी आठवत. आमच्या वेळेस फक्त ते हातानं घुमवायचे झाले असते, त्यात बसलं की चक्रासारखं मस्त मजा केला. एक काका आम्हाला हाताने घुमवायचे. आपली बालपण मस्त आहे, तर एन्जॉय करू दे त्यांचं लाईफमध्ये. त्यानंतर आम्ही लगेच आलो जहाजात. आम्हाला तर अकलूजला जायचं होत नाही, म्हणलं इथलंच जहाजात बसून घ्यावं, मस्त मजा करा. आणि आता तर मित्रांनो, मुलांना बसू पाण्यात, तर माझं पाकिट पडलं झबाक देशी पाण्यात. पैसे भिजले. राहू दे म्हणलं, आता पैसे भिजले तर तासभर वाळवत पोरांना बाहेर काढूस तर वाळवलं. तर पोरं फुल एन्जॉय करत होते. वाव, जहाजात इकडून एकमेकाला टकरा मारत होते, कोण उलटं तिलटं पडत होतं. मजा मस्ती चालूच होते. असंच आम्ही यात्रा फिरत फिरत पुढे आलो. तर शेवटी झाला आहे द एंड, आणि पोरांनीला काढलं बाहेर. आणि आता आम्ही त्यानंतर पुढं जाऊया म्हणलं. त्यानंतर आम्ही मुलांना बसवलं जुक गगीन गाडी. आयुष्यात मी तर कधी बसले नव्हते. म्हणलं रेलमध्ये आपण बसलो नाही, ट्रेनमध्ये आपण आपल्या मुलांना तर बसूया म्हणून यात्रेतलं ट्रेनमध्ये बसवलं. खरंच मुलं खूप हसत होते, खेळत होते, खूप मजा येत होती त्यांना. तर मित्रांनो, तुम्ही पण कधीतरी ट्रेनमध्ये बसला असाल. ओरिजिनल ट्रेनमध्ये मी तर बसले नाही, तर मुलं मात्र खूप एन्जॉय करत होती. ती बिचारी बाई उन्हात असल्या तापलेल्या उन्हात आपल्या लेकराला घेऊन बसली होती. बघा तुम्ही तिच्या मांडीवर. उघडं नागडं उन्हात, बिचार खूप ऊन होतं. उघडं नागडं घेऊन लेकराला बसली होती, फक्त पोटासाठी. त्यानंतर मुलांना एवढं खेळून मस्ती करून पण मुलांचं मन भरलं नव्हतं. तर मुलांना वाटलं हवेत उडावं, म्हणून त्यांनी विनंती केली, मम्मी मला इमानमध्ये बसायचं. तर चला म्हणलं बसा इमानमध्ये, कारण आता इमानमध्ये तर आपण बसू शकत नाही. खोटं तर इमानमध्ये बसूया. चला म्हणलं, तुमचं दिवस आजचा यात्रेत आलो आहे, तर घ्या पैसे. खर्च करायचं तर खर्च करा एकदाच, कारण की आमच्याकडे इकडं वॉटर पार्क वगैरे काहीच नाही. तर केली मस्ती मजा. मित्रांनो, तर यात्रेतलं तुम्ही व्हिडिओ आता बघितल्यानंतर मित्रांनो, तुम्ही मला असंच किती 4 वर्ष झालं मी मेहनत करते. तर माझं चॅनल एकदा मॉनिटर झालं आणि डिमॉनिटर झालं. तर आता मी आणि प्रयत्न करत आहे जिद्दीने. तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा, कारण मी चोरून लपवून छपून व्हिडिओ बनवते, पण मला मात्र कोण सपोर्ट करत नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील, लिहा, कमेंट करा, आणि प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. चोरून लपून व्हिडिओ बनवणं आणि यशस्वी होणं खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमचे लाईक आणि तुमचे सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ लाईक करत जावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा.